नवी उमेद नवे रूप नांदिवलीपाडा जिल्हा परिषद शाळेचा कायापालट. भव्य लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न. नांदिवलीपाडा येथील जिल्हा परिषद शाळेची अवस्था अत्यंत दयनीय वाईट झाली होती. शाळेच्या दुरुस्तीसाठी प्रकाशजी म्हात्रे साहेब आणि शाळेतील शिक्षक वर्ग सातत्याने प्रयत्न करत होते. अनेक संस्थांनी केवळ आश्वासने दिली, परंतु काम प्रत्यक्षपणे पूर्णत्वास जात नव्हते. अशा कठीण परिस्थितीत प्रांगण फाउंडेशनचे वैभव पाटील सर व त्यांच्या सहकाऱ्यांनी शाळेची दुरुस्ती व कायापालट करण्याचे काम हाती घेतले. नूतनीकरण झालेल्या शाळेचा भव्य लोकार्पण सोहळ्याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रकाशजी म्हात्रे साहेब, HRI संस्था प्रतिनिधी वैभव मॅडम, प्रांगण फाउंडेशनचे वैभव पाटील व त्यांचे सहकारी या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या प्रसंगी आर्किटेक्ट मिलिंद देशमुख, सागाव नांदिवलीपाडा ग्रामस्थ रामकृष्ण पाटील, जालिंदर पाटील, नगरसेविका विजयश्री दर्शन म्हात्रे, शाळेचे मुख्याध्यापक सुनील शिंगोडे सर व सर्व शिक्षक वृंद, पालक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कामात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रकाशजी म्हात्रे साहेब यांनी सर्व सहकार्य करत प्रांगण फाउंडेशनला काम करण्यास मदत केली. हायजेनिक रिसर्च सेंटर आणि प्रांगण फाउंडेशनने आर्थिक सहाय्य करून शाळेच्या पुनरुज्जीवनाचे काम हाती घेतले. शाळेच्या भिंती, छत, शौचालय, अत्याधुनिक किचन प्लॅटफॉर्म आणि संपूर्ण रंगोरंगोटी करून शाळेला अतिशय सुंदर व भव्य रूप देण्यात आले. आज शाळेच्या भिंती बोलक्या झाल्या असून शाळेच्या कायापालटसाठी प्रांगण फाउंडेशन, HRI संस्था, प्रकाशजी म्हात्रे साहेब, माजी नगरसेविका प्रेमाताई प्रकाश म्हात्रे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शाळेचा झालेला कायापालट विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक नवी दिशा आणि नवी ऊर्जा प्राप्त झाली असून या विकास कामांचा लाभ अनेक वर्ष विद्यार्थ्यांना होत राहील. मी स्वाती राव, हायजेनिक रिसर्च इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे CSR डिपार्टमेंटमधून आहे आणि आमच्या हायजेनिक रिसर्च इन्स्टिट्यूटचे CSR हेड सविता छाबरा मॅडम यांनी अप्रूव्ह केलेला हा प्रोजेक्ट आहे आणि हा प्रोजेक्ट आमच्याकडे प्रांगण फाउंडेशन यांनी घेऊन आलेला आहे की जे शाळेचं आम्हाला दाखवलं गेलेलं त्याचं जी परिस्थिती होती ती अक्षरशः खूप दयनीय होती. आम्ही विचारत होतो त्यांना नेहमी की या शाळेत खरोखर मुलं शिकतात का, कारण की ती जी परिस्थिती होती ती साधारण मुलं येऊन शिकणं काही शक्यच नव्हतं. पण मग नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की या शाळेत खरोखर गरज आहे. प्रिन्सिपल, इकडचे स्थानिक सगळीजणं खूप मेहनत घेणार जर आपण ह्याला अप्रुव्हल दिलं तर. आणि मग प्रामाणिकपणे आम्ही हे सगळं बोर्डसमोर ठेवलं, त्यांनी आम्हाला ह्याला अप्रुव्हल दिलं आणि मग ह्याचं काम सुरू झालं. वैभव प्रांगणचे जे आहेत पाटील ते आम्हाला नेहमी सांगत होते की कॉर्पोरेटर आहे त्यांचं आम्हाला खूप सहकार्य आहे, कारण लोकल जे स्थानिक असतात त्यांच्या सपोर्टशिवाय तर हे सगळं शक्यच नाही होणार कधी. पण आमच्यासारखे आम्ही पैसे देणार. वैभव पाटील आणि की प्रांगण फाउंडेशनचे त्याला हे प्रोजेक्ट मार्गदर्शन करतील सगळं. पण जोपर्यंत लोकल अथॉरिटीची सपोर्ट नसतो तोपर्यंत हे असे प्रोजेक्ट चांगले होऊच शकणार नाही. आणि आम्ही थँक्यू सर, थँक्यू सो मच. तुम्ही यांच्या पाठीशी उभे राहिलात आणि इतकं सुंदर की मला स्वतःला मनापासून वाटतं की आम्ही जे खर्च केला आहे तो अगदी छान 100% कारणी लागलेला आहे आणि मुलं त्यात खूप छान प्रकारे शिकतील आणि खूप मोठी होतील आणि खूप पुढे जातील आणि आमचंही नाव मोठं करतील. थँक्यू. मागील अनेक वर्षापासून आमच्या शाळेची अवस्था फार वाईट होती. अनेक संस्था येऊन गेल्या, बघून गेल्या, त्यांनी इस्टिमेट काढले, त्याला दुरुस्त करण्यासंदर्भात त्यांनी आश्वासनं दिली. मग 4-5 वर्षे मध्यंतरी ह्या सगळ्या प्रोसिजरमध्ये गेले, परंतु कुठेही ठाम अशी कोणी भूमिका घेत नव्हतं आणि कोणी व्यवस्थित सहकार्य करत नव्हतं. मध्यंतरीच्या काळात ते प्रांगण फाउंडेशनचे काही कार्यकर्ते वैभव पाटील त्या सरांना भेटले, मुख्याध्यापकांना, आणि त्यांनी तो संपूर्ण त्याचा इस्टिमेट घेतला. ही शाळा आम्ही व्यवस्थित करून देऊ, दुरुस्ती. पण खूप कामं होती तिथं. आमच्या भिंती व्यवस्थित नव्हत्या, छत अखंड गळत होत्या, आतली व्यवस्थासुद्धा बरोबर नव्हती. आणि हे सगळं इतकं मोठं काम कोण करेल अशी आम्हाला खूप थोडीशी काळजी लागून राहिली होती. परंतु ह्या अंगणच्या पाठीमागे HRI ही जी कंपनी उभी राहिली, आज मॅडमनी
त्या संदर्भात राव मॅडम इकडे अजून उपस्थित आहे. अनेक ठिकाणी ह्या लोकांनी वित्तपुरवठा केला होता, इथे फंड दिलेच असतील, परंतु आमच्या शाळेला जो वित्तपुरवठा दिला आणि तो प्रांगणच्या माध्यमातून दिला, हे फार फार मोठं काम केलं. त्या प्रांगणने इतकं चांगलं काम आमच्या शाळेचं करून घेतलं की आज शेजारच्या खाजगी शाळासुद्धा त्याच्या पुढे फिक्या पडतील अशा प्रकारचे ते काम आहे. आणि आमच्या शाळेतल्या मुलांचं भविष्यात खरंच भविष्य उज्ज्वल या सगळ्या माध्यमातून होईल. आज शाळेत गेल्यानंतर इतकी प्रसन्नता वाटते. आमच्या भिंतींकडे बघण्याची अवस्था नव्हती, आज आमच्या भिंती आपल्याशी बोलतात असा भास होतो आहे. या सगळ्याचं श्रेय HRI या कंपनीला जातं आणि त्यांच्या सगळ्याच अधिकाऱ्यांना जातं. त्यांना यावेळी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. असंच सहकार्य त्यांनी आम्हाला सदैव ठेवावं अशा प्रकारची अपेक्षा करतो.